आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 400 जागा जिंकल्यानंतर भाजप संविधान बदलणार। मोदींच्या परवानगीनेच भाजप नेत्यांकडून संविधान बदलणार असल्याची वक्तव्य। प्रियंका गांधींचा मोदींवर निशाणा। शिंदेच्या विमानातून काल शिर्डीत बरंच सामान आलं अशी चर्चा। वेगळ्या पद्धतीचा प्रचार साहित्य आलं। शिंदेच्या शिर्डी दौऱ्यावरून राऊतांचा निशाणा। शिंदेंची सगळे मदार ही पैसे वाटपावर आहे असाही आरोप। ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात होते, प्रचाराला कुठे दिसले नाहीत, पण लोक म्हणतात विमानातून बरंच काही सामान आलं। त्यांची सगळी मदार ही पैसे वाटपावर आहे। शिंदे शिर्डीत प्रचाराला गेले होते तर राऊत वसुलीला गेले होते। संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। काही घेणं देणं नाही, तो तिकडे वसुलीला गेला होता आणि शिंदे साहेब प्रचाराला गेला होता, हा त्यातला फरक आहे। दिल्लीत काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। अमेठीमधूनही राहुल गांधी निवडणूक लढण्याची शक्यता। वायनाडनंतर अमेठीतही राहुल गांधी उमेदवार असण्याची शक्यता। तर ठाकरे गटाचा जाहीरनामा म्हणजे बोगसगिरी। संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। जाहीरनामा वचननामा हे जर काढले जरी तरी आम्ही महायुतीमध्ये लढतो। यांचा जाहीरनामा हे वचननामा काय हा बोगसगिरी। मग आम्ही असं करू आम्ही तसं करू, अरे तुम्हाला विचारलं तर करा ना। भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल। मी शब्दाचा पक्का, इतरांसारखं खोटं बोलत नाही। सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची खोचकते का? शब्दाचा पक्का आहे, एक तर सहजासहजी शब्द देत नाही आणि दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही, मग तो पुराच करतो। आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही। तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत MIDC करेन। अनिल देसाई बाहेरचे उमेदवार। लोक स्थानिक उमेदवाराला मतं देतील। दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंची टीका। लोकांचा मला चांगला प्रतिसाद। सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती। तो व्हिडिओ राणांचा नाही, भाजपचा आहे। भाजप पैसे वाटून लोकांना मिंधे करत आहे। पैसे वाटण्याच्या व्हिडिओवर विनायक राऊतांची टीका। हिना गावित यांनी घेतली शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची भेट। गावित यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने महायुतीत निर्माण झाला होता तिढा। मात्र दोघांच्या भेटीमुळे आपापसातील वाद मिटण्याची शक्यता।